लाडकी बहीण योजना अनेक बहिणींच्या खात्यामध्ये अजूनही मे महिन्याचे हप्ते जमा झाले नसतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। कारण वितरण कोणत्या जिल्ह्यात झालं आहे व अजून किती दिवस हप्त्यांचे वितरण सुरू राहणार आहे, मागील हप्त्यांचे वितरणासंदर्भात काही अपडेट आहे का, लगेच बघूया। कारण लाडक्या बहिणीनो हप्त्यांचं वितरण सुरू झालेलं आहे। 1500 रुपये महिना जो हप्ता येतो तेच मे महिन्याचे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 15 जून पासून सुरू झालेले आहेत। आपण सांगितलं होतंच लाडक्या बहिणीनो 15 जून पर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे 1500 रुपये जमा होणार व आता कोणत्या जिल्ह्यात पैशांचं वितरण पहिल्या दिवसापासून सुरू झालेलं आहे लगेच तपासूया आपण। त्याआधी तुम्ही जर योजनेत चॅनलवरती नवीन आहे, अजूनही आपल्या योजनेत सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर लाडक्या बहिणींनो अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। मे 23वा हप्ता 1500 रुपयांचं वितरण असणार आहे व अनेक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये मागील हप्ते सुद्धा जमा झालेले नाहीत, म्हणजे फेब्रुवारी असू द्या, मार्च असू द्या किंवा एप्रिल हप्ता सुद्धा जमा झाले नाहीत। मग त्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार का नाही किंवा जे मागील हप्ते आहेत त्या संदर्भात काही अपडेट आहे का, लगेच बघूया। तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, मे महिन्याच्या हप्त्याचं वितरण 23वा हप्ता आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। प्रत्येक लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये फक्त 1500 रुपये सध्या येत आहेत। बघा 1500 रुपयांचं वितरण आता सुरू झालेलं आहे, म्हणजेच 15 जून पासून फक्त आणि फक्त एक हप्ता येत आहेत। असं नाही की 2 येतात आहे, 3 येतात आहे किंवा जून महिन्याचे सुद्धा पैसे जमा होतात आहे। तर लक्षात घ्या, अनेक गैरसमज पसरवले जात आहेत। तर लाडक्या बहिणींनो फक्त आणि फक्त मे महिन्याचे पैसे सध्या तरी जमा होत आहेत। आपण कालच्या व्हिडिओमध्ये विथ प्रूफ सांगितलं होतं तुम्हाला की ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये मे महिन्याचे पैशांचं वितरण सुरू झालेलं आहे। तर आता वितरण किती दिवस सुरू राहणार आहे, जिल्हा कोणता, तर इथे लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो 15 ते 20 तारखेपर्यंत वितरण सुरूच राहणार आहे। कारण मागील हप्त्यांचं वितरण देखील अनेक दिवस चालले होते, जवळजवळ 1 ते 2 आठवडे हे पैशांचं वितरण सुरू होतं। तुम्हाला देखील माहिती आहे की 12 तारखेपासून वितरण सुरू झाले, 12, 13, 14, 15, 16 तारखेपर्यंत पहिला टप्पा झाला। त्यानंतर पुन्हा एकदा नवीन GR आल्यानंतर 22 तारखेला पुन्हा एकदा वितरण सुरू झाले। त्यामुळे लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, मागील हप्त्यांचं वितरण आहे ते नवीन लेखाशीर्ष खाली लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे। त्यामुळे आता जे हप्त्यांचे वितरण आहे जवळजवळ 15 ते 20 तारखेपर्यंत होणार आहे। आज सोमवार आहे, या आठवड्यात कोणतीही सुट्टी नाही, त्यामुळे लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका। आज जरी तुमच्या खात्यामध्ये म्हणजे 15 जूनला जरी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही तर असं समजू नका की तुम्हाला अपात्र करण्यात आलेले आहे। अनेक ठिकाणी अजूनही हप्त्यांचं वितरण झालेलं नाही। आता लगेच बघूया की कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण झालं। बघा पैसे आले आहे तर भंडारा आहे, नागपूर आहे, चंद्रपूर आहे, वर्धा, सिंधुदुर्ग, नंदुरबार, वाशिम, हिंगोली, भंडारा या ठिकाणी पैशांचं हप्त्यांचं वितरण सुरू झालेलं आहे। आता तुम्हाला वाटेल की यामध्ये आमच्या जिल्ह्याचं नाव नाही म्हणजे आम्हाला पैसे जमा होणार नाही का, तर लक्षात घ्या हे अनेक आपल्या फॉलोअर्सनी पाठवलेले जिल्हे आहेत की जिथे तुमचे पैसे जमा झालेले आहेत। तर तुमचा जिल्हा कोणता आहे नक्कीच कमेंट करून सांगा। तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले आहेत का नाही, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेत का नक्की सांगायचं आहे। कारण खूप कमी प्रमाणात पहिल्या दिवशी हप्त्याचं वितरण होत आहे। मागील वेळेस जेव्हा तुम्ही बघू शकता मे महिन्यामध्ये जेव्हा मार्च आणि एप्रिलचे 1500 रुपये जमा होण्यास सुरू होण्यास झाले होते त्यावेळेस नवीन लेखाशीर्ष खाली ही लाडकी बहीण योजना सुरू झाली। म्हणजेच काय, KYC ची प्रक्रिया पडताळणी, त्यानंतर पहिल्यांदा मागच्या वेळेस हप्त्यांचं वितरण सुरू झालं, त्यानंतर आता ही दुसऱ्यांदा हप्त्यांचं वितरण आहे। त्यामुळे नवीन लेखाशीर्ष खाली लाडक्या बहिणींनो जवळजवळ 5 दिवस तरी किमान काय असणार आहे, पैशांचं वितरण सुरू राहणार आहे। तर आता हा जिल्हा सोडून कोणत्याही जिल्ह्यात असं पैसे आले नाहीत असं नाही होणार आहे। तर अनेक ठिकाणी पैशांचं वितरण सुरू झालेलं आहे। आता हळूहळू आज देखील हप्त्याचं वितरण सुरू होणार आहे। तर लवकरच आता लाडक्या बहिणींनो तुमच्या सर्व खात्यामध्ये म्हणजे ज्या पात्र लाडक्या बहिणी त्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होणार आहे। मात्र इथे एक लक्षात ठेवा, बघा अनेक लाडक्या बहिणी ह्या चुका करतात की 1500 रुपयांची वाट बघतात पण त्यांना माहितीच नाही की आपले DBT ऍक्टिव्ह आहे का नाही। बघा अनेक महिलांनी काय केलंय की DBT ऍक्टिव्ह केलेला आहे किंवा त्यांचे खाते आहेत ते चेंज केलेले आहेत किंवा काय झालेलं की लग्न झालेल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या नावांमध्ये बदल झालेले आहेत। त्यामुळे देखील इथे हप्ता आहे तो काय होऊ शकतो की तुमच्या थकीत हप्त्यामध्ये जाऊ शकतो। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुमचे खाते नक्कीच तपासायचं आहे, इनऍक्टिव्ह आहे, ऍक्टिव्ह आहे, बँकेची KYC केली आहे का एकदा तपासून घ्यायची आहे। आणि या व्यतिरिक्त कोणतीही अडचण येत असेल तर आपल्याला कमेंट करून नक्की सांगा। कारण लाडक्या बहिणींनो हे 1500 रुपये गरजेच असणार आहे। असंच जर चालू राहिलं, जर
पैसे आले नाही, तुम्ही सांगितलंच नाही, तर तुमच्या खात्यामध्ये कायमचे पैसे बंद होतील व पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला कोणतीही योजनेचा तुम्हाला काय असणार आहे, लाभ मिळणार नाही. त्यामुळे लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, अडचणी सांगा, त्यावरती उपाय देण्याचं काम आमचं असणार आहे. तर अनेक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आता पैसे आज देखील जमा होतील. त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत का नाही, तुमचा जिल्हा कोणता आहे नक्कीच कमेंट करून सांगा. पुढील 4 ते 5 दिवस वितरण सुरू राहणार आहे. ज्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत टेन्शन घेऊ नका आणि पेंडिंग हप्त्या संदर्भात ही देखील अपडेट येणार असल्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्हीही टेन्शन घेऊ नका. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त लाभार्थी महिलांना शेअर करावा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना यात्रा चॅनलला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.